माझा फेवरेट अनारसा, सॉरी मी बोलू शकत नाही, माझा फेवरेट अनारसा अनुराधा ताईंनी मला टेस्टला दिला आहे, जो अत्यंत रुचकर आहे. खूप छान. बस जे मालवणी आहेत किंवा नॉन मालवणी आहेत आणि ज्यांना कोकणी पदार्थ आवडतात ते सगळे तुमच्याकडे येतील आणि हे सगळं घेतील. तसं आहे तुमच्या ह्या कोकण स्वादमध्ये असं कुठलं एक प्रोडक्ट आहे जे तुम्हाला वाटतं की हे नक्कीच घ्यावं. तर आज मी आले आहे कोकण स्वाद या आपल्याच एका मैत्रिणीच्या एका छोट्याशा वेंचरमध्ये. छोटा आहे पण खूप मोठा आहे तिथल्या पदार्थांनी. कोकण स्वाद नावाचं हे वेंचर, हे शॉप, जिथे कोकणातले सगळे पारंपरिक पदार्थ तसंच दिवाळीचा फराळही मिळतो आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ कोकण स्वाद. कोकणी पदार्थांमध्ये हे सगळे पदार्थ इथे मिळतात आणि आजचा हा व्हिडिओ नेमका याच विषयावर आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी आले आहे कोकण स्वाद या दुकानात. हे दुकान म्हणता नाही येणार, आपल्याच एका मैत्रिणीचं हे एक छोटंसं वेंचर कोकण स्वाद या नावाचं, जिथे मालवणी पद्धतीचे सगळे पदार्थ त्याचप्रमाणे आपल्या पद्धतीचा फराळ इथे मिळतो. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. तर ह्या आहेत अनुराधा ताई, अनुराधा कोदे. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार ताई. नमस्कार. कोकण स्वाद नावाचं हे शॉप आहे किंवा हे वेंचर आहे. तर मला माझ्या एका मैत्रिणीने तुमचं हे मला सजेस्ट केलं की तुमच्याकडे खूप छान फराळ मिळतो. तर तुमच्याकडे काय काय फराळ आहे, तुम्ही तो कसा बनवता आणि कोकण स्वाद ह्या तुमच्या वेंचरची सुरुवात कशी झाली? माझी सुरुवात मी घरातूनच केली. घरातून आज हा 15 ते 20 वर्ष मी बिझनेस करायची. तुमच्या ह्या शॉपला आता जस्ट सुरुवात झाली आहे आणि गेली 15-20 वर्ष तुम्ही घरातून सगळं हे करताय. तर मला ना आता फराळसाठी खूप धावपळ आहे आणि माझा घरात मी स्वतः फार कमी फराळ केला आहे आणि माझ्या मैत्रिणीने मला सजेस्ट केलं की तुमच्याकडे अतिशय सुंदर असा फराळ मिळतो साजूक तुपातला आणि मालवणी पद्धतीची जी आपली साठ्याची करंजी असते म्हणजे चण्याच्या पिठाची, ती ह्यांच्याकडे मिळते. कारण ती मला पुष्कळ आवडते आणि ती कुठेच मिळत नाही आणि खास त्याच्याकरिता मी इथे आले. तर तुमच्याकडे तुम्ही कुठला कुठला फराळ बनवता आणि कशा पद्धतीने बनवता त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती. साठ्याच्या करंजीपासून हे बघा ही आहे साठ्याची करंजी. म्हणजे ही चण्याच्या पिठाने बनवलेली. हो. आणि हे तुम्ही कशा पद्धतीने बनवता? हे चणे भाजून जात्यावर भरडून नंतर मग ते घरघंटीमध्ये आम्ही पीठ बनवतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ वगैरे मिक्स करून साठा नाही गुळाच्या बनवतो. ह्याच्यामध्ये 10 पीस असतात. 150 रुपये ह्याची किंमत आहे बरणी सहित. अच्छा, म्हणजे हा पूर्ण बॉक्स किंमत एका बॉक्स मध्ये 10 पीसेस आहेत आणि त्याची किंमत 150. 150. अजून इथे काही पदार्थ दिसतात. इथे मला बेसनचे लाडू दिसतात. ताई, या बेसनच्या लाडूची काय किंमत आणि हे कसं तुम्ही बनवता ते सांगा. बेसनचा लाडू 800 रुपये किलो आहे आणि प्युअर घी मध्ये माझी स्वतःची घरघंटी आहे. तिथे मी हे चणा डाळ भाजून व्यवस्थित ते तुपामध्ये पीठ भाजून त्या पिठी साखर टाकून हे लाडू बनवते. आणि मी स्वतः बनवते. छान आहे. ह्याचा साईजही मोठी आहे आणि सुगंध मस्त येतोय. मी नंतर ह्याच्या सगळ्याची टेस्ट नक्कीच करणार आहे. आणि हे कसे म्हणालात तुम्ही? लाडू 800 रुपये किलो आहे आणि एका किलोमध्ये किती नग येतात? 28 पीस बसतात. लाडूची साईजही बऱ्यापैकी मोठी आहे, म्हणजे अगदीच नाजूक किंवा अगदी छोटे लाडू नाही आहेत आणि साजूक तुपातले असे हे बेसनाचे लाडू. तसंच पुढे सगळ्यात मस्त म्हणजे माझं फेवरेट अनारस्यामध्ये जास्त तो खटाटोप असतो. हे तांदूळ भिजत घालावे लागतात, ते व्यवस्थित वाळवावे लागतात. त्याच्यानंतर ते पीठ कुटून ते खलबत्त्यामध्ये कुटून ते त्याच्यामध्ये गूळ वगैरे सगळं व्यवस्थित ते 7 दिवसाचं त्याचं प्रोसिजर पूर्ण करावी लागते. त्याच्यानंतरच हा अनारसा बनतो आणि साजूक तुपामधलेच आहेत. ह्याची एक तुम्ही टेस्ट बघा ना. हो, नक्कीच. माझं तर हे अगदी फेवरेट आहे. खूप सुंदर आहे. मी आत्ता टेस्ट केला अनारसा, अतिशय गोड आणि रुचकर आहे. पण लोकांना जेव्हा टेस्ट दाखवली तेव्हा 10-10, 20-20 पीस लोकांनी बुकिंग केलं आहे. त्याला दिसतंय काही रव्याचे लाडू आहे, त्याच्यानंतर चिवडा आहे पोह्यांचा. पोह्यांचा चिवडा 350 रुपये किलो आहे आणि हे पोहे आम्ही उन्हामध्ये आणि लाईटच्या उष्णतेमध्ये वाळवतो आणि त्याच्यामुळे हे सव्वा महिना हे व्यवस्थित चांगलं राहतं. अच्छा, म्हणजे ताईंची खरं तर प्रोसिजर आत्ता मगासपासून ज्या फराळाच्या मला सांगतात त्याच्याबद्दल मेन्शन केलं पाहिजे. जसा हा पोह्याचा चिवडा, त्या म्हणतात की हे जे पोहे आहेत ते उन्हात आणि उष्णतेत म्हणजे घरातल्या लाईटमध्ये ह्या आधी पूर्ण वाळवून घेतात, म्हणजे पूर्ण कोरडे करतात आणि मग ह्याचा चिवडा बनवतात. त्याच्याचमुळे जेव्हा आपण हा चिवडा घरी आणू तेव्हा तो छान व्यवस्थित क्रिस्पी राहतो, कारण तो ऑलरेडी त्याच्यातलं जे मॉइश्चर असतं ते त्यांनी खूप छान व्यवस्थित सुकवलेलं असतं. तसंच त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जेव्हा अनारसे करतात त्याला पूर्ण 7 ते 8 दिवसाची प्रोसिजर. त्याच्याचमुळे ह्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते चवीला तर सुंदर आहेतच आणि
असं म्हणतात ना की घरगुती जी चव असते किंवा स्त्रीच्या हातची ती त्यांच्या हातातून आणि त्यांनी त्या प्रेमाने बनवलेल्या ह्या सगळ्या फराळामध्ये येऊन आपल्यापर्यंत पोहोचते. आता पुढचं बघूया आपण. इकडे मला अजूनही करंजी दिसते. मगाशी आपण साठ्याची करंजी बघितली, कदाचित ही रव्याची करंजी असेल. अनुराधाताई काय सांगाल, ही रव्याची करंजी आणि कशी आहे? रव्याची करंजी, रवा बारीक 0 नंबरचा रवा, तो चांगला तुपामध्ये भाजून त्याच्यामध्ये सुकं खोबरं, थोडंसं काळे तीळ असं ते सारण बनवून बनवली करंजी. पण 10 करंज्यांचा डब्बा आहे पीस, तो पण 150 रुपये आहे. म्हणजे एका डब्यामध्ये 10 करंजी आणि करंजीची साईजही बऱ्यापैकी मोठी आहे, छोट्या नाही आहेत. आणि हा पूर्ण डब्बाच तुम्हाला अनुराधाताईंकडून मिळेल. म्हणजे साठवण्याची तुम्हाला गरजच नाही की फराळ घेऊन गेल्यानंतर घरी डब्यांमध्ये ठेवणं हा मोठा टास्क असतो. रव्याचा लाडू 600 रुपये किलो आहे. हा रवा पण मी 0 नंबरचा रवा घेऊन येते आणि मंद आचेवर तुपामध्ये व्यवस्थित गुलाबी कलर येईपर्यंत भाजते. बेसन लाडूसाठी भाजावं लागतं मंद आचेवर, तसं रवा पण भाजावा लागतो. त्याच्यानंतर मग पिठी साखर मग पण मी घरीच दळते आणि भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर पुन्हा त्याला मिक्सरमध्ये पुन्हा तो बारीक करण्यासाठी पिठी साखरमध्ये पुन्हा मिक्सरमध्ये फिरवावा लागतो. हां, त्याच्यामध्ये असं 2-3 वेळा फिरवलं की तेव्हा तो व्यवस्थित लाडू एक जीव होतो आणि लाडू असा खूप सुंदर गुलाबी सारखा दिसतो. आणि लाडवाची साईजही खूप छान आहे, मोठी आहे, म्हणजे खूप लहान नाही आहे. आणि ह्या डब्यामध्ये म्हणजे ह्या बॉक्समध्ये किती लाडू आहेत आणि काय प्राईस आहे? हा 1/2 किलोचा डब्बा आहे. 1/2 किलोमध्ये 7 पीस येतात आणि 150 रुपये ह्याची. आपण एक फराळ बघूया, तो म्हणजे सगळ्यांचा फेवरेट, सगळ्यांना अतिशय आवडते, ती म्हणजे तिखट अशी चकली. आणि इकडे मला ती मस्त चकली, माझं लक्ष मगासपासून जातं, रंगाने सुद्धा छान लाल अशी दिसते आणि छान खुसखुशीत दिसतानाच दिसते. तसंच मगाशी इकडे एक ह्यांची कस्टमर आले होते जे भांडूपवरून आलेत आणि त्यांनी स्पेशली ह्यांच्या चकलीचीच तारीफ केली. त्यांचं मी एक्झिबिशनमध्ये बघितलेलं, आवडलं मला. चकली तर मस्त आहे, हां, म्हणजे घरचा असतो तसंच आहे. तर ह्या चकल्या कशाच्या आहेत आणि याची काय प्राईस आहे ताई? ह्या चकल्या भाजणीच्या आहेत. याच्यामध्ये पण तांदूळ वाळवून डाळी म्हणजे मूग डाळ म्हणा, चणा डाळ, उडीद डाळ, थोडंसं जिरं, गरम मसाला म्हणजे मिरी, लवंग हे टाकून याचं पीठ बनवतात आणि भाजणी करतात. नंतर आम्ही घरघंटीवर हे दळतो. जसं ताई म्हणाल्या की जेवढी काही पिठं ह्या फराळाला लागतात म्हणजे लाडवासाठी किंवा चकलीसाठी, ती सगळी पिठं ताई स्वतः त्यांच्या घरी घरघंटीमध्ये दळतात, बरोबर ना ताई? आणि मग हे सगळे फराळ बनवला जातो साजूक तुपात घरगुती प्रोडक्टने. म्हणजे जसं मी म्हणाले की ताईंकडे आपण तेही बघूया, कोकणातले काही पदार्थ इकडे आहेत. म्हणून शेवही आहे आणि त्यांची प्रोसिजर तुम्ही मगापासून ऐकली असेल. जसं त्यांनी करंजी सांगितलं किंवा चण्याचे पिठाचे लाडू किंवा रव्याचे लाडू आणि आता हे शेव, सगळं खूप छान पद्धतीने त्या स्वतः घरी करतात. आणि असा हा सुंदर म्हणजे पौष्टिकच म्हणता येईल, कारण त्या खूप छान सगळ्या पद्धतीने घरी स्वतः करतात. कुठलंही विकतचं सामान आणत नाही, त्या घरी बनवून इतकी मेहनत करून त्या हा फराळ बनवतात. आणि त्यांचं हे जे व्हेंचर आहे कोकण स्वाद नावाचं, जे दिवाळीला खास फराळ हा आपल्याला इथे त्यांच्याकडे मिळेल. आणि ताई, तुमच्याकडे जर आता मला ही फराळाची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही किती दिवसात देता आणि किती दिवस आधी तुम्हाला सांगावं लागतं? हां, आत्ता तर दिवाळी ऐन 4 दिवसावर आली आहे. तरी पण कोणाला काही हवं असेल तर मी उद्यापर्यंत जर कॉल कोणी केला, दुसऱ्या दिवशीपर्यंत मी देऊ शकते. ताईंचं हे खरंच खूप छान आहे. जिथे लोक असं सांगतात की 8 दिवस आधी बुकिंग करा, 5 दिवस आधी बुकिंग करा, पण ताईंकडे जर तुम्ही अगदी तुम्हाला उद्यासाठी काही हवं असेल तर आजच्या आदल्या दिवशी जरी तुम्ही ताईंना सांगितलं तरी त्या देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. अगदीच नसेल तर त्या काही ना काहीतरी प्रमाणात, म्हणजे जर 1 किलो त्यांना जमत नसेल तर अर्धा किलो किंवा पाव किलो तरी देतीलच. हे ताईंचं खूप छान आहे. त्याच्यामुळे लास्ट मोमेंटला जरी असं वाटलं की दिवाळीचा पहिला दिवस आणि माझ्याकडे हा पदार्थ नाही आहे, तर तुम्ही ताईंना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. पदार्थ जे आपल्या मालवणी म्हणजे मालवणी पद्धतीचे आहेत, तर ते कुठले आहेत, कोकणातला कुठला असा मेवा ह्यांच्याकडे आहेत ते आपण बघूया. उकडा तांदूळ पेजेसाठी हा एवढा ताकदीसाठी चांगला आहे. आणि ह्याच्यामध्ये एक दुसरा प्रकार आहे, उकड्या तांदळामध्ये कणी म्हणून प्रकार आहे. अच्छा. हां, तर हा दोन्ही शिजतात, पण हा कणी जरा लवकर शिजतो. आणि हा आहे तो हातसडीचा लाल तांदूळ. हा स्पेशल भाताचा तांदूळ आहे, म्हणजे इव्हन अर्धा किलो 60 रुपये आहे. आणि हे उकडा तांदूळ 80 रुपये अर्धा किलो. हा आहे आपला
वालायचंच भाताचं करतात. गावठी पोहे बोलतात याला. हे तुम्ही गुळ पोहे खाऊ शकता, दूध पोहा खाऊ शकता, किंवा अगदी चहा पोहे. अगदी चहा पोहे खाऊ शकता. हा अतिशय मालवणी लोकांचा आवडता पदार्थ आहे. नाचणी घावण पीठ आहे. हां, हे सगळं गावाहूनच येतं. एक नाचणी घावण आहे, आंबोळी पीठ पण माझ्याकडे खूप आणि चालतं. हे कसं आहे अर्धा किलो? अर्धा किलो 80 रुपये. 80 रुपये. आणि हे 80 नाचणी रुपये घावण? पण अर्धा किलो 80 रुपये आहे. तांदूळ घावण पीठ आहे. ओके, तांदळाचं घावण्याचं घावण्याचं पीठ आहे. घावणे त्याचे करतो. हा, हे 1 वाटी जर तुम्ही पीठ घेतलं तर 1.5 वाटी पाणी टाका आणि चवीनुसार तुमच्या मीठ टाका. पण मग छान असे घावणे व्यवस्थित जाळीदार घावणे येतात. बरं. आंबावडी, छोटी मिनी आंबावडी मिनी आहे. आंबावडी. हा, ओके. ह्याची किंमत फक्त 30 रुपये आहे आणि ह्याच्यामध्ये 3 ते 4 आमच्या गावची कुळथाची पिठी. हो. हा, ही गावठी कुळथाची पिठी असा. आणि मसाला म्हणजे मिरी, जिरं, धणे असं सगळं टाकलेला असा. आणि ही पण गरगंटीवर दळलेली असा. हा, हे सगळं गावावरून गावावर मसाल्याची पिठी पाव किलो 80 रुपये आहे आणि ही 70 रुपये पाव किलो आहे. तांदळाच्या पिठाचे लाडू, पौष्टिक लाडू म्हणजे. आणि हा 1 लाडू आणि तुम्ही 1 पेला जरी दूध प्यालात तरी तुम्हाला दुसरं नाश्ता करायची सुद्धा आवश्यकता नाहीये. अतिशय पौष्टिक पदार्थ. वडे पीठ गावचे सगळ्यांच्या आवडीचे कोंबडी वडे पीठ हे सुद्धा माझे दुकानामध्ये भरपूर चालतं. आणि कसं आहे? अर्धा किलो 80 रुपये आहे. मालवणी मसाला हे माझे वडील बनवून घेतात आणि अतिशय सुंदर मसाला म्हणजे लोक स्वतः येऊन सांगतात की छान मसाला आहे तुमचा. आणि हा कसा आहे? हा याचं पॅकेट म्हणजे पाव किलो पासून मिळतं? पाव किलो 100 ग्रॅम पासून पॅकेट अच्छा, मिळतं. म्हणजे आम्ही लोकांना म्हणतो की तुम्हाला टेस्ट 100 ग्रॅम घेऊन जाऊन तुम्ही टेस्ट करा. हा, 1000 रुपये किलो आहे. आमचा डबल भट्टीचा रोस्टेड काजू आहे. 200 ग्रॅम पॅकेट आहे. ह्याची किंमत 200 रुपये आहे. हा, नंतर हा पॉलिश काजू आहे. हा 200 रुपये किंमत आहे. ह्याच्यामध्ये जम्बो साईज येते ती 220 रुपये आहे. त्याच्यानंतर हा आपला गावचा मालवणी खडखडे लाडू गुळाचा आहे. त्याच्यानंतर हा साखरेचा आहे, बारीक शेवाचा लाडू आहे. आमची गुळ खोबरा वडी आहे, ही अतिशय मुंबईमध्ये फेमस झालेली आहे आणि ही उपवासाला पण चालते. ह्याच्यामध्ये 12 पीस असतात आणि 70 रुपये त्याची किंमत आहे. लाकडी घाण्यावरचं खोबरेल तेल. हां, आणि हे अतिशय खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही जेवणामध्ये पण वापरू शकता. तुम्हाला पॉलिश करायचं असेल, केसांना वापरायचं असेल तरी वापरू शकता. आणि ह्याची किंमत आहे 150 रुपये अर्धा लिटर. हा पण गावाहूनच आगळ येतो आणि घरगुती आगळ आहे. त्याच्यानंतर हे पाचक आहे. हे पाचक तर लोक येऊन म्हणजे फोन करून करून आमच्याकडून घेऊन जातात. हे पाचकमध्ये तुमचं सेंधव मीठ, आलं लिंबूचा रस. आपल्याकडे आवळा सरबत आहे. तर हा कोकम सरबत आहे. कैरीचं पन्ह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जांभूळ ज्यूस आहे. चंद्रराजचं लोणची सगळ्या प्रकारची माझ्याकडे मिळतात. मिक्स लोणचं, आंबा लोणचं, लसूण लोणचं, त्याच्यानंतर गोड लिंबू लोणचं, गोड आंबा लोणचं, तिखट. आमच्याकडे कोकणी ठेचा पण मिळतो. तो चंद्रराजचा पण मिळतो आणि कोकण ठेचा पण मिळतो. हा आमचे घरगुती साबुदाण्याच्या फेण्या आहे. हे ताकातली मिरची किंवा दह्यातली मिरची म्हणतात. हे त्याच्यानंतर ही सांडगी मिरची म्हणजे भरलेली मिरची बोलतात. भरलेली मिरची हे पण 50 ग्रॅमचं पॅकेट आहे, 50 रुपये. त्याच्यानंतर हे माझं आपलं गावचं कोकम. हे 3 आगळचं कोकम आहे. अतिशय सुंदर आहे. म्हणजे 2-3 कोकम टाकली तरी त्याचा कलर लाल येतो आणि आंबटपणा पण आहे ह्याला. हा एक नवीन पदार्थ म्हणजे पोहा लाडू. हा पण गुळाचाच पोहा लाडू आहे. तर मुलुंड ईस्ट येथील अगदी स्टेशनच्या जवळ म्हणजे JPM कॉलनीच्या बाजूलाच ह्यांचं हे शॉप आहे, कोकण स्वाद ह्या नावाचं. तुम्ही मुलुंड स्टेशनला उतरल्यानंतर तुमच्या राईट साईडला वळायचं आणि तिथे तुम्ही कोणालाही विचारलं की JPM कॉलनी कुठे आहे तर तुम्हाला अगदी सहज वॉक इन आहे आणि तिथे आल्यानंतर कोकण स्वाद असं यांचं हे शॉप दिसतं. तर इथे मी आले माझ्यासाठी काही फराळ घेण्यासाठी. मला कळलं की ह्या ताईंकडे घरगुती मालवणी पद्धतीचे काही पदार्थ तसेच खूप चांगले असे फराळ मिळतात आणि त्याच्यासाठी मी इथे चौकशी करायला आली आणि ताईंनी मला खूप छान तो फराळ कसं बनवलं जातं आणि त्या कशा पद्धतीने बनवतात, कसं घरगुती सगळं सामान वापरलं जातं, तसंच मालवणी मेवाही दाखवला आणि मला तर भारी आवडलं. आणि मी ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली
हां, ह्या सगळ्यांची सुरुवात माझे मिस्टर बोलले आपण मोठ्या प्रमाणात करूयात का. मग हे काही पदार्थ मी घरी बनवते, काही पदार्थ कोकणातूनच येतात, अशी माझी सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला हे सगळ्यासाठी सपोर्ट केलं आणि प्रोत्साहित केलं. आणि तुमच्याकडे हे जे काही प्रोडक्ट आहे हे तुम्ही स्वतः घरघंटीवर ते पिठं दळून किंवा ते स्वतः बनवता. आणि मालवणी मसाला किंवा बाकी काही कोकम वगैरे हे सगळं कोकणातून तुमच्या इथे येतं. हो हो हो. कोकम म्हणा, आगळ म्हणा किंवा ही घावण पीठ, कुळीत पीठ, हे सगळं गावातून ते सुद्धा स्वतःच्या घरघंटीवर दळूनच पाठवतात. आणि काय स्पेशल आहे तुमच्या ह्या कोकण स्वादमध्ये? असं कुठलं एक प्रोडक्ट आहे जे तुम्हाला वाटतं की हे नक्कीच घ्यावं? स्पेशल म्हणजे कुळथाची पिठी, आणि ती सुद्धा गावठी कुळथाची पिठी आहे. त्याच्यानंतर हे आमचं मालवणी कोंबडी वडे पीठ एक भरपूर प्रमाणात चालतं. मध्ये म्हणाल तर ही भाजणीची चकली अतिशय सुंदर आहे, खुसखुशीत आहेत. आणि चण्याच्या पिठाची करंजी म्हणजे तरी ह्यांच्या ह्या कोकण स्वाद ह्या दुकानातून तुम्ही नक्कीच टेस्ट करा. आणि मालवणी मेवा जो आहे तो सगळा त्यांच्याकडे आहे, ज्याच्यामध्ये काजू आहेत, कोकम आहे, उकडे तांदूळ आहेत, कुळथाची पिठी ज्याचे 2 प्रकार आहेत, एक मसाल्याची आणि एक प्लेन. तसंच नाचणी घावण पीठ, प्लेन घावण पीठ, उकड्या तांदळाचे लाडू, चंद्रराजचं लोणचं जे अतिशय चविष्ट आहे, कारण मी स्वतः चंद्रराजचं लोणचं वापरते. मी गावाला गेली की मी ते घेऊन येते, पण आत्ता मला कळलं की ह्यांच्याकडे सुद्धा आहे, तर मी नक्कीच ह्यांच्याचकडून घेईन. तसंच लाकडी घाण्याचं तेल इकडे आहे. आगळ जे प्युअर आपण म्हणतो, आपल्याला खरं तर बाहेर जे आपण विकत घेतो त्याच्यात अर्धा अधिक तर कलरच असतो, पण हे प्युअर आगळ आहे, कोकम आगळ, जे इथे आपल्याला मिळतं. तसं सगळ्या प्रकारचे कोकणी मेवा जो आहे तो अनुराधाताई यांच्या कोकण स्वाद या दुकानात तुम्हाला नक्की मिळेल. मी अनुराधाताईंचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देईन. तुम्हाला जर यांच्याकडून काही घ्यायचं असेल किंवा तुम्हाला यांच्या दुकानाला भेट द्यायची असेल किंवा त्यांच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही अनुराधाताईंना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि दिवाळीच्या फराळाची ऑर्डर अनुराधाताईंना नक्की द्या. आपण लोकल जे शॉपकीपर असतात किंवा ज्या आपल्या मैत्रिणी असतात ज्यांचा स्मॉल स्केलवर त्या घरगुती काही बिझनेस करतात, त्याला आपण सपोर्ट करायला हवं, रॅदर दॅन आपण जे मॉलमध्ये जाऊन किंवा मोठमोठ्या दुकानांमध्ये जाऊन जे पॅकेट्स आणतो ते न करता हे जे घरगुती आपल्या ह्या ज्या मैत्रिणी हे सगळं बिझनेस करतात ह्यांच्याकडून घेऊन आपण त्यांना सपोर्ट केला तर नक्कीच आपण एकमेकींचे हात धरून यशाच्या मार्गावर जाऊ. थँक्यू सो मच अनुराधाताई, खूप छान माहिती दिली. आणि मी अशी देवाकडे प्रार्थना करते की तुमचं हे जे कोकण स्वाद नावाचं व्हेंचर आहे हे खूप मोठं व्हावं आणि सगळ्यांच्या घरात तुमचे हे सगळे पदार्थ एका नवीन विषयाच्या व्हिडिओजने, काही रेसिपीजने, काही एक्झिबिशन्सने, काही बुक रिव्ह्यूने आणि एका वेगळ्या मैत्रिणीबरोबर तिचा काहीतरी जो बिझनेस असेल त्याच्याबद्दल ती माहिती घेण्याचा असा एखादा व्हिडिओ असेल. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार. तर असा होता हा आजचा व्हिडिओ, कोकण स्वाद या व्हेंचरचा. अनुराधा कोदे यांचं हे व्हेंचर, जिथे मालवणी सगळे पदार्थ आणि फराळ मिळतो. काही रिव्ह्यूज आपण पाहूया त्यांच्या प्रोडक्टबद्दल. प्रोडक्ट छानच आहे, म्हणजे घरगुती सगळं असल्यामुळे मला खूप आवडलं. आणि तुम्ही काय काय घेतलं? मी चकली घेतली, शेव घेतली, चिवडा,